अध्यक्ष सन्माननीय रवींद्र शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जटार साहेब, माझे वडील DS कुपाटे साहेब, आमचे मामा आणि राष्ट्रपती पारितोषिक विजयजी टक्के, पाष्टेवाडी ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य प्रशांत वागरे, मंगेश वारिसे, पाष्टे साहेब आणि इतर सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुम्ही ह्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेने खूप चांगली कामगिरी केली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि पाष्टेवाडी ग्रामस्थ मंडळाचे सुद्धा अभिनंदन, कारण त्यांनी एक वेगळा विचार केला की बाबा काय द्यायचं आहे. कारण देणारे बरेच असतात, परंतु त्या परिस्थितीला अनुसरून देण्याचं जे कौशल्य असतं किंवा जो एक विचार असतो तो फार महत्त्वाचा असतो. विंदा करंदीकरांची एक कविता आहे की देणाऱ्याने देते जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. उद्या तुम्ही मोठे व्हाल, तुम्हाला ह्या विद्यार्थी जसे तुमची पिढी खूप भाग्यवान आहे, कारण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा सहजच मिळतात. परंतु जेव्हा तुम्ही उद्या मोठे व्हाल त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी तुम्हाला सुद्धा अशा परिस्थितीत प्रशांत वागण्यासारख्या लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला मदत केली त्या पद्धतीने आपण समाजाला मदत केली पाहिजे, हे आपल्या मनात ते विचार नेहमी राहिले पाहिजे. उद्या ह्यातलीच मंडळी तुम्हाला कधीतरी रस्त्यावर भेटतील ते कमीत कमी त्यांना फक्त दादा तुम्ही दिलेलं स्वेटर छान होतं किंवा त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला एवढं जरी बोललात तरी त्यांना खूप समाधान वाटेल. आता जे मंगेश वारिसेंनी खूप चांगली त्यावेळीची परिस्थिती सांगितली की कशा परिस्थितीत ते शाळा शिकले. आणि आज तुम्ही बघा तुमच्यासाठी किती सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या सोयी सुविधांचा उपलब्धतेचा वापर करा. आणि जसं क्रीडा स्पर्धेत सुद्धा यश मिळतं तसं तुम्हाला बाकी अभ्यासाच्या बाकीच्या स्पर्धात पण यश मिळावं, तुम्ही पुढे जाऊन खूप मोठं व्हावं एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.